नमस्कार. मी उत्रेश्वर सोन्ने, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. आपण सायन्स फर्स्टचा पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर पाहतोय. आपण काल याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये डोबे रायनरची त्रिके पाहिली. याच्यानंतर आपल्याला पाहायचे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज. पण त्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपल्या कॉर्नर वरती येऊन पाहूयात. नॉलेज कॉर्नर. याच्यामध्ये जे गरजेचं आहे ते अगदी सुरुवातीला बेसिक पाहूया आपण. आपल्या सगळ्यांना माहितीये 7 सूर असतात, 7 सप्तक असतात, ज्याला आपण म्हणतो सा, रे, ग, म, प, ध, नी आणि त्याच्यानंतर येणार सा. अशा पद्धतीने हे 7 सप्तक असतात. याचा आणि आपल्या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचा फार जवळून संबंध आहे. म्हणजे जसं की इथं सा, रे, ग, म, प, ध, नी हे ज्या पद्धतीनं होतंय त्याच्यानंतर हे सा रिपीट होतंय पर्यंत आलेलं दिसतंय बघा हे नी. त्याच्यानंतर सा रे ग म प ध नी. म्हणजे काय झालंय हो, पहिला सा आणि याच्यानंतर येणारा सा याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ही डबल झाली. पहिल्या सा पेक्षा नंतरच्या साची फ्रिक्वेन्सी डबल झाली आणि त्याच्यानंतर तार मध्ये तर त्याच्या म्हणजे 3 पटीनं जास्त वाढणार आहे. याचा अर्थ काय माहितीये का? म्हणजे हे जे 7 सूर आहेत सा रे ग म प ध नी, हे जे 7 सूर आहेत, 7व्या सुरानंतर 8वा येणारा सूर हा 7व्या सारखेच गुणधर्म दाखवणार पण डबलने दाखवणार. चला, त्याच्यानंतर रे नंतर 8वा येणारा रेच आहे, ग नंतर 8वा येणारा गच आहे, म नंतर 8वा येणारा मच आहे, प नंतर 8वा येणारा पच आहे आणि ध नंतर 8वा येणारा धच आहे, नी नंतर 8वा येणारा नीच आहे. लक्षात येतंय सर याचा आणि आपला काय संबंध आहे? संबंध आहे बाळांनो, म्हणूनच आपण शिकतोय. आपण पाहूयात काय संबंध आहे ते. आपल्याला हे डू यू नो किंवा तुम्हाला माहिती आहे का म्हणून आपल्याला हे सांगितलंय बघा. इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देअर आर 7 मेन नोट्स. भारतीय म्युझिक सिस्टीम मध्ये 7 नोट्स आहेत, सा रे ग म प ध नी, अँड देअर कलेक्शन इज कॉल्ड सप्तक. ह्या 7 सुरांना सप्तक असं म्हटलं जातं. अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी. सा पासून नी पर्यंत इथे या सा पासून या नी पर्यंत फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढतच जाते. देन कम्स द सा ऑफ द अप्पर सप्तक. आणि सा नंतर जे म्हणजे नी नंतर जे सा येणार आहे ते पुढच्या सप्तकाचं येतं. आपण पाहिलं आता ऍट द डबल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओरिजिनल सा. ओरिजिनल सा पेक्षा डबल फ्रिक्वेन्सीने येतं ते. इट मीन्स दॅट नोट्स रिपीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन सप्तक. याचा अर्थ काय, तर एक सप्तक कंप्लीट झालं की दुसरं सप्तक चालू होतं. बरोबर आहे. द 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक. आता हे झालं भारतीय म्युझिक पद्धतीमधलं, वरती पाहिलं ते आपण. पण जे वेस्टर्न म्युझिक असतं, वेस्टर्न म्युझिक मध्ये असणारे जे सप्तक आहेत ते कोणतं आहे? डो रे मी फा सो ला टी. बरोबर आहे की नाही? मला काही माहित नाही, मी उगाच असा आवाज काढलाय, पण हे असं असतं. लक्षात येतंय? बर, मग याच्यानंतर जे डो आहे ते डो पुन्हा रिपीट होतं बाळांनो. द नोट डो हॅव्हिंग डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन ऍट द 8th प्लेस. म्हणजे 8व्या ठिकाणी डो पुन्हा एकदा नवीन फ्रिक्वेन्सीनं सारे गम पधनी सारखं येणार आहे. बरोबर आहे का नाही? मग आपण अगदी डिटेल मध्ये शिकूयात की नेमकं याचा आणि आपला काय संबंध आहे बाळांनो. ओके, बघा आपल्याला आता हे जे वेस्टर्न म्युझिकचा ऑक्टेव्ह आहे याचा आणि आपल्याला जे शिकायचं याचा काय संबंध आहे? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज. आता ही न्यूलँडचं जे ऑक्टेव्ह आहे, त्या न्यूलँडच्या ऑक्टेव्ह मध्ये न्यूलँडचा जो लॉ आहे ते स्टेटमेंट काय आहे बघा. जॉन ए आर न्यूलँड, अन इंग्लिश केमिस्ट. आता ना ब्रिटनमध्ये जन्माला आलेला इंग्लिश केमिस्ट आहे. 1866 मध्ये त्यानं काय स्टेटमेंट दिले बघा. त्यानं सांगितलं, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. जेव्हा मूलद्रव्यांची रचना त्यांच्या वाढत्या वजनानुसार केली जाईल, सगळ्यात हलके आहेत ते अगोदर मांडा आणि त्याच्यानंतर जे सगळ्यात जड आहेत ते हळूहळू त्याच्या पुढे मांडायला चालू करा. व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट. म्हणजे प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी आर सिमिलर टू द फर्स्ट वन. ती प्रॉपर्टी ही प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी ही पहिल्या एलिमेंट सारखी असेल. आता पाहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा पाहूया आपण. When elements are arranged in the increasing order of their atomic masses, the properties of every 8th element are similar to the first one. म्हणजे प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी ही पहिल्या एलिमेंट सारखी असेल. नाही कळालं? पाहूया आपण इथं काय म्हणायचंय न्यूलँडला. व्हेन वेस्टर्न म्युझिक नुसार बघा, डो रे मी फा सो ला
टी. अशा पद्धतीने हे 7 सप्तक आहेत वेस्टर्न म्युझिकची. त्याच्या खाली आपली भारतीय म्युझिकची सप्तकं दिली आहेत बघा. जो लाइटेस्ट एलिमेंट आहे समजा हायड्रोजन आहे. हायड्रोजन नंतर लिथियम आहे, नंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. अशा पद्धतीनं जर एलिमेंट्स अरेंज केले तर त्याचं म्हणणं आहे प्रत्येक 8वा एलिमेंट, प्रत्येक 8व्या एलिमेंटचे प्रॉपर्टीज ह्या सारख्या असतील. हा आणि त्याच्यानंतर येणारा 8वा फ्लोरीन आहे. त्याच्यानंतरचा येणारा 8वा म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि हे 7 बरोबर आहे. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 आणि हा 7. 7व्या नंतर येणार 8वा फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे. फ्लोरीन नंतर येणार 8वा क्लोरीन आहे आणि क्लोरीन नंतर येणार 8वा कोबाल्ट आणि निकेल आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे लिथियम नंतर येणारा 8वा सोडियम असेल तर लिथियमच्या आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज सारख्या असतील. सोडियम नंतर येणारा 8वा हा जर पोटॅशियम असेल तर पोटॅशियमच्या आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज सारख्या असतील. जर पोटॅशियम आणि पोटॅशियम नंतर येणारा 8वा कॉपर असेल तर कॉपरच्या आणि पोटॅशियमच्या प्रॉपर्टीज सारख्या असतील. हे त्याचं म्हणणं आहे. जर बेरिलियम नंतर 8वा येणारा मॅग्नेशियम असेल तर मॅग्नेशियमच्या आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टीज सारख्या, किंवा मॅग्नेशियम नंतर येणारा 8वा कॅल्शियम असेल तर मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या प्रॉपर्टीज सारख्या. ह्या अशा पद्धतीने त्या अरेंजमेंट सांगितली. हे सगळंच काही खरं नव्हतं, पण न्यूलँडचं हेच म्हणणं होतं. म्हणून न्यूलँडचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट फार महत्वाचं आहे बघा. व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, जेव्हा मूलद्रव्यांची रचना ही त्यांच्या वाढत्या ॲटॉमिक मासेस नुसार केली जाते, द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट, प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी आर सिमिलर टू द फर्स्ट वन. बरोबर आहे. when elements are arranged in the increasing order of their atomic masses, the properties of every 8th element, प्रत्येक जो 8वा एलिमेंट आहे, the properties of every 8th element are similar to the first one. लक्षात येतंय की नाही? कळतंय? बर, मग याच्यामध्ये काय, हे जे एक्सप्लेन जर करायचं झालं, क्वेश्चन विचारतात एक्सप्लेन द न्यूलँड्स ऑक्टेव्स, न्यूलँडचे ऑक्टेव्स एक्सप्लेन करा, तर आपण कशा पद्धतीने एक्सप्लेन करू बघा. न्यूलँड अरेंज्ड एलिमेंट्स नोन ऍट दॅट टाइम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्या काळात 56 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता आणि माहित असलेले 56 मूलद्रव्य न्यूलँडने कशा पद्धतीने अरेंज केले. न्यूलँड अरेंज्ड एलिमेंट्स नोन ऍट दॅट टाइम, त्या वेळी माहित असलेले इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पहिलं आणि सोपं स्टेटमेंट. दिस अरेंजमेंट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ थोरियम. ही जी अरेंजमेंट आहे, सगळ्यात जो लाईट एलिमेंट आहे, लाइटेस्ट मीन्स जो वजनानं खूप लहान आहे असा एलिमेंट, बरोबर आहे का नाही. दिस अरेंजमेंट स्टार्ट्स विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंड्स अप विथ द हायेस्ट एलिमेंट कोणता, थोरियम. आणि हे संपलं कशानं, ज्याचं वजन जास्त आहे तो थोरियमनं संपलं. त्याच्यानंतर ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. त्यानं कशाचा शोध लावला, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात असा त्याने शोध लावला. अँड द रिलेशनशिप वॉज जस्ट लाईक एव्हरी 8th नोट दॅट रिझेम्बल्स द फर्स्ट ऑक्टेव्ह ऑफ म्युझिक. आणि हे जी रिलेशनशिप आहे हे कशाशी मॅटर करतं बरं. द रिलेशनशिप वॉज जस्ट लाईक एव्हरी 8th नोट दॅट रिझेम्बल्स द फर्स्ट ऑक्टेव्ह ऑफ म्युझिक. म्हणजे म्युझिक मध्ये, संगीतामध्ये जे सप्तक असतं त्या सप्तकामध्ये जो 8वा सप्त आहे, समजा 8वा जे नोट आहे तो जसं पहिल्या नोटला रिझेंबल करतो, अगदी त्याच पद्धतीनं 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंटला रिझेंबल करतो असं न्यूलँडला म्हणायचंय. लक्षात येतं. हे 2 मार्काला विचारतील किंवा तुम्हाला विचारतील राईट डाऊन द डिमेरिट्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्स. जे न्यूलँडचे ऑक्टेव्स आहेत त्याचे डिमेरिट्स काय आहेत बरं, म्हणजे हे कसं चुकीच्या पद्धतीने आहे हे सांगा. तर मग हे बघा, न्यूलँड could arrange elements only up to calcium out of total 56 elements known. त्यांनी जी व्यवस्थित संरचना केलेली आहे त्या संरचनेमध्ये इथं पाहू शकता तुम्ही, तो फक्त आणि फक्त कॅल्शियम पर्यंत बरोबर त्यानं सांगितलंय. म्हणजे हे गुणधर्म फक्त कॅल्शियम पर्यंतच बरोबर होते. नंतर बोरॉन, अल्युमिनियम, क्रोमियम नाही बरोबर होते. ऑक्सिजन, सल्फर, आयन हेही काही बरोबर होत नाहीये. इथं न्यूलँड फेल गेला होता आणि म्हणून पहिलं डिमेरिट काय आहे, न्यूलँड अरेंज्ड एलिमेंट्स ओनली अप टू कॅल्शियम आउट ऑफ टोटल 56 एलिमेंट्स नोन. आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8th एलिमेंट डिडंट possess properties similar to that of the first one. आणि कॅल्शियम नंतर जो प्रत्येक 8वा मूलद्रव्य आहे तो त्याच्यापासून जो अगोदरचा पहिला आहे त्याच्यासारखे गुणधर्म दाखवत नाही. At the time of Newland, only 56 elements were known, but later several elements were discovered. न्यूलँडने जेव्हा हा शोध लिहिलं होतं तेव्हा फक्त 56 एलिमेंट्स माहित होते, 56 मूलद्रव्य माहित होते. त्याच्यानंतर मात्र भरपूर मूलद्रव्य शोधले गेले आणि त्यांना इन ऑर्डर टू फिट द एक्झिस्टिंग एलिमेंट्स, आज अस्तित्वात असणारे जे त्यावेळी अस्तित्वात असणारे जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांना अरेंज करण्यासाठी न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट्स इन द सेम पोझिशन विथ
डिफरंट इन देअर प्रॉपर्टीज. लक्षात येतंय का? म्हणजे त्यावेळी माहित असलेली पण 56 जे मूलद्रव्य आहेत, या 56 मूलद्रव्यांना कसं तरी अरेंज करण्यासाठी न्यूलँडने इथं काय केलं बघा. कोबाल्ट आणि निकेलला एकाच ठिकाणी बसवलंय. इकडे सेरियम आणि लॅरेन्सियमला एकाच ठिकाणी बसवलंय. याचा अर्थ काय बाळांनो? न्यूलँडनं फक्त ऍडजस्टमेंट केली आहे पुढे-पुढे. बरोबर आहे का नाही? इन ऑर्डर टू फिट द एक्झिस्टिंग एलिमेंट्स, न्यूलँड प्लेस्ड two elements in the same position which different in their properties, and this periodic table did not include inert gases because they were not discovered. आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट, या पिरियडिक टेबल मध्ये इनर्ट गॅसेस नाहीयेत. म्हणजे फ्लुरिन नाहीये, निऑन नाहीये, आर्गॉन नाही. बरोबर आहे का नाही? हे इनर्ट गॅसेस आहेत, कळतं? जो 18वा नंबरचा ग्रुप आहे बघा, ते याच्यामध्ये ऍड केलेले नाहीयेत, कारण त्यांचा शोधच लागलेला नव्हता. आणि म्हणून हे काही डिमेरिट्स आहेत. तुम्ही लक्षात ठेवायचं की न्यूलँडच्या ऑक्टेव्हचे डिमेरिट्स कोणते आहेत. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल.